आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गावाला आता मस्त अशी दीप अमावास्या असते आणि त्याचमुळे आता शरू आणि जयला गावी बोलवलेलं असतं. त्या दोघांनाही बोलवलेलं असतं तर इथे जयला ना थोडं असं बरं वाटत नसतं. पण तेवढ्यातच ना आता तिथे गावातल्या बायकाने ना छान गटारेचा बेतसुद्धा केलेला असतो, अयणी केलेलं असतं आणि तेच आता शरूकडे दिलं जातं. शरू आता जयकडे ते अयणी घेऊन येते आणि जयला सांगत असते की थोडं अयणी पिऊन घ्या ना. पण आता जय नाही म्हणत असतो. जय जसा नाही म्हणतो ना तसं मात्र आता शरू त्याला म्हणते की असं काय करताय, थोडं तरी घ्या ना, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल ना. असंही आता शरू जयला बोलत असते. पण जय आता म्हणतो की नको, मला ना कसंच होतंय. पण आता शरू ऐकत नाही. शरू स्वतःच्या हातानेच जयला ती अळणी भरवायला सुरुवात करते. मग आता जय काय एकटक त्या शरूकडे बघत बसतो. शरूशिवाय आता त्याला जराही करमत नसतं. आता जसं तो शरूकडे बघतो ना तसं आता त्याचं भान तो हरपून जातो. पण शरू मात्र जयला बरं वाटत नसतं म्हणून ती स्वतःच्या हातानं त्याला भरवत असते. त्यानंतर आता ती जसं त्याला भरवते ना तसं आता जय तिला म्हणत असतो की मला बस झालं. मग आता शरू जे आहे ती अळणीची वाटी जी आहे ती ठेवायला त्या बायकांच्या इथं जाते. त्या बायका आपलं जेवण बनवत असतात. मग आता शरूने त्याला भरवून वगैरे झाल्यानंतर जेव्हा त्या बायकांमध्ये ती जाते तेव्हा ती आता बायका तिला विचारतात, काय गं मग तुझा मालक कसा आहे. त्यावर माझा मालक का आहे, चांगला आहे, काळजी वगैरे घेतो, सगळं काही व्यवस्थित करतो. मग आता त्या म्हणतात की मग जमतं का तुमचं व्यवस्थित. हो हो, शरू म्हणते जमतं ना, तसा चिडका आहे मालक पण सांभाळून घेतो, म्हणजे जिथे हवं तिथे बरोबर करतो. तसंच आईबाबांनासुद्धा विचारत वगैरे असतो, म्हणजे त्यांना आईबाबांची काळजी आहे, त्यांच्या बाबतीत काही झालेलं त्याला आवडत. मग आता हे सुद्धा शरू बोलत असते. मग आता या गावातल्या बायकांना असं वाटत असतं की जय आणि शरू नवरा बायको आहेत. त्या हिशोबाने ती आता तिला मालक काय करतो, मालक कसा वागतो याबद्दल विचारत होते. पण इकडे आता शरूला कुठे माहिती होतं की या बायका याबद्दल विचारतायत त्यावर आता शरू म्हणत असते की हो हो, तुम्ही म्हणताय ना तसा मालक आहे चांगला, काळजी वगैरे घेतो, बाकी तसं काही टेन्शन नाही. तेवढ्यातच ना आता जय तिथे येतो. जय तिथे आल्यानंतर आता तुमच्या नवरा बायकोंची जोडी ना एकदम छान दिसते, असंही आता त्या बायका बोलत असतात. तेच आता शरू जी आहे ती त्यांना म्हणते की हो सगळं काही ठीक आहे, पण नवरा बायको नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अगं पण मगाशी तूच तर म्हटली की हा तुझा मालक आहे म्हणून. त्यावर शरू म्हणते की मालक म्हणजे तो माझा बॉस आहे ऑफिसमध्ये, घरचा मालक नाही. तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. अगं मला असं वाटलं की तुम्ही नवरा बायको आहात म्हणून मी तुला विचारलं. नाही नाही, तसा मालक नाही आहे तो माझा. तो मालक म्हणजे माझा ऑफिसर आहे, म्हणजे मी त्यांच्याकडे काम करते, बस इतकंच. आता असं म्हटल्याबरोबर आता शरूकडे बघत असतो. जयला आता कळत असतं की या बायकांचा काय गैरसमज झाला आहे ते. मग आता जय आणि शरू एकमेकांकडे बघत असतात. मग जयला शरू म्हणत असते की चला आता आपण निघूया, तसंही आता खूप जास्त उशीर झाला आहे, वेळ करून चालणार नाही. असं म्हणून आता पटकनी तिकडनं त्याला निघायचं असतं, कारण रात्रही भरपूर असते आणि इकडनं त्यांच्या रिसॉर्टला जायला वेळही जाणार असतो. त्यामुळे मग आता त्या बायकांना ती भेटते वगैरे, त्या बायकांचा झालेला गैरसमज ती दूर करते. मग आता ते दोघंही जणं पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघणार असतात. जय तर आता शरूकडे पाहतच राहतो. त्याला असं वाटतं की या शरूनेच आपली नवरा बायको म्हणून ओळख करून दिली की काय. पण शरूने त्या बायकांसोबत जयचासुद्धा गैरसमज दूर केलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की नाही नाही, म्हणजे त्यांना असं वाटत होतं, पण काही काळजी करू नको, झालंय सगळं ठीक, असंही आता बोललं जातं. मग काय, या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता जय जो आहे तो बसलेला असतो गाडीवर आणि तेवढ्यातच ना जोरात पाऊस सुरू होतो. जसा आता जोरात पाऊस सुरू होतो ना तसं मात्र शरू गाडीवरनं उतरते. शरू जशी गाडीवरनं उतरते तसं जय तिला म्हणत असतो की पाऊस तर खूपच आहे. मग आता त्यांची गाडीही मध्येच बंद पडते. जशी आता गाडी तिची मध्येच बंद पडते ना तसं मात्र आता कळतच नसतं की काय करावं ते. बापरे, मग आता कसं मॅनेज करायचं तेच आता जय ना एकदमच ना कुडकुडू लागतो, म्हणजे खूप जास्त पाऊस असतो आणि त्यामुळेच ना त्याला थंडी वाजायला लागते. तेच आता शरू म्हणत असते की गाडी ना इथे एका साईडला लावा, बघूया आपण इथे घर आहे त्यांना विचारूया. असं बोलून आता ती एका घराकडे गाडी लावायला सांगते आणि जसं तो गाडी लावतो तिथेच एक घर असतं आणि तिथल्या बाबांना ती शरू विचारत असते की आजोबा
आजोबा जरा आम्हाला सांगाल का, इथून आता आम्हाला ना जरा पुढे जायचं आहे, पण इथून जायला आम्हाला कोणती गाडी वगैरे भेटेल का? काय आहे ना, आमची गाडी ना खराब झाली आहे मध्येच आणि ह्याला ना भरपूर असा ताप आला आहे, थंडीही वाजते. म्हणूनच मी तुम्हाला विचारते, इथे पुढे कुठे गाडी वगैरे काही भेटेल का? भेटेल तर प्लीज जरा सांगा ना, जरा बरं पडेल. नाही तर हा एवढा तापानं आताच फणफणला आहे, उद्या तर त्याचे हालच होतील. प्लीज जरा बघता का? मग आता अगं पोरी, इतक्या रातच्याला कुठं काय भेटणार आहे? आणि इथे इतक्या मोठ्या पावसामुळे तुला म्हणून सांगतो की जो पूल आहे ना तो सुद्धा कोसळला आहे. आता असं म्हटल्याबरोबर शरूला टेन्शन येतं. सरू आणि जय खूप जास्त पावसाने ओलेचिंब भिजलेले असतात. मग आता काय करायचं तेच. आता मग आम्ही इथे थोडा वेळ राहू का? हो हो, का नाही, राहावा की. मी ना पटकन डॉक्टरांनी बोलवून घेतो. काय आहे ना, असा आजार अंगावर काढायचा नसतो ना, पटकन डॉक्टरांना बोलवतो म्हणजे कसं बरं पडेल ना. असं बोलून आता ते बाबा जे आहेत ना ते डॉक्टरांना बोलवायला गेलेले असतात. मग जय आणि शरूना त्यांनी ना एक रूम दिलेली असते, त्या रूममध्ये त्यांना राहायला सांगितलेलं असतं. मग काय, ते दोघंही जण त्या रूममध्ये राहतात. तेच दुसरीकडे मात्र ना आता ह्या तेजस्विनीला मध्येच ऊद येतो. ती जयला कॉल करत असते, पण जयला काही कॉल लागत नसतो. म्हणून तिने आता मॅकला कॉल केलेला असतो. मॅकला कॉल करून ती आता विचारते, काय रे मॅक, मला जरा सांग, तेच तुम्ही मला मेल वगैरे काही केलेला नाही आहे. तेव्हा ना सरांना माहिती असेल ते सगळं काही, मलाही नाही माहिती आहे हो मॅम. काय आहे ना, मग आता जय कुठे? जयचा फोन लावते, लागत नाही आहे. तेव्हा आता मॅक सांगतो, खरं तर जय ना तिकडेच आहेत, पण मी नाही आहे तिकडे. म्हणजे तू कुठे आहेस? अहो माझं ना घरचं गावचं घर जे आहे ना ते कोसळलं, त्यामुळे मला अर्जंटमध्ये ना गावाला जायला लागलं. मी तसं जय सरांना सांगितलं. मग आता जयसोबत कोण आहे? जय काय एकटा आहे का? नाही नाही, त्याच्यासोबत शर्वरी मॅडम आहेत ना. आता हे ऐकल्याबरोबर इकडे मात्र आता टेन्शनच येतं ना इथे असणाऱ्या तेजस्विनीला. तेजस्विनी म्हणते की काय, ती शर्वरी आहे जयसोबत? मग आता ती जयच्या फोनवर फोन लावायचा प्रयत्न करत असते, पण जयला काही केला कॉल लागतच नसतो. जयला कॉल लागत नसल्यामुळे आता ह्या जास्त तेजस्विनीचा नुसता ते पापड होत असतो, जीव नुसता वर खाली होत असतो. काय झालं असेल त्यांच्यातनी काय नाही असं तिला काहीसं होत असतं. कंटिन्यू ती जयला कॉल करत असते, पण तिथे गावात असल्यामुळे नेटवर्कसुद्धा नसतं आणि त्याला फोनही काही लागत नसतो. त्यामुळे आता ह्या तेजस्विनीचा अगदीच ना तोंडावर पडायला झालेलं असतं. सगळंच काही हातात ना निसटलेलं असतं. तर दुसरीकडे आता जय तापानं फणफणलेला असतो. आणि आता ओले चिंब कपडेसुद्धा अंगावर कसे घालणार ना, म्हणून त्या आजोबांनी कपडेसुद्धा दिलेले असतात. तेच धोतर आणि त्याचसोबत वरती असा कुर्ता घातलेला असतो व्हाईट कलरचा. तोच आता तिथे दारावर उभा असतो, पण थंडी तर मजबूत वाजत असते. तर शरूने ना साडी नेसलेली असते. शरू आता जयला म्हणत असते की या सर इकडे झोपा, म्हणजे तुला बरं वाटेल. असं बोलून आता ती शायनरला तिथे झोपवते. जसं आता ती झोपवते ना त्याला, तेव्हा ती आधार देत असते त्याला, कारण त्याला खूप जास्त आधाराची गरज असते, नाहीतर तो पुन्हा धडपडेल. मग जसं आता ती त्याला झोपवते ना तसाच त्याचा डोळा लागतो. तो खूप जास्त थंडीने कापत असतो. मग तेव्हा शरू त्याचा हात आपल्या हातात घेऊन चोळू लागते, जेणेकरून त्याच्या अंगामध्ये एक उष्णता निर्माण होईल, त्याची थंडी कमी होईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. तेच आता बाहेर सुसाट्याचा वारा सुटलेला असतो, म्हणूनच मग शरूने ना दारसुद्धा लावून घेतलेलं असतं. आणि तेवढ्यातच ना ती खाली बसते, तोपर्यंत पुन्हा एकदा दार उघडलं जातं हवेने. मग आता ते दार उघडलेलं असताना ती पुन्हा एकदा दार लावायला जाणार, तेच आता जयने शरूचा हात धरलेला असतो. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की तू मला सोडून कुठेच जाऊ नको. मग जयच्याच बाजूला आता शरू बसून राहते. मग आता रात्रीची वेळ असते, काळोख असतो, म्हणून शरूने ना मस्त असा जो दिवा असतो ना, जो की रॉकेलवर चालणारा असतो, तो सुद्धा पेटवलेला असतो. तो दिवा ती पेटवून त्याला आता रात्रीच्या मिठाच्या घड्या वगैरे घालत असते, जेणेकरून त्याचा ताप कमी व्हायला हवा. डॉक्टर तर चेक करून गेलेलेच आहेत, तरीसुद्धा याला अंगावर आपण असं काढू देऊ शकणार नाही ना. तेव्हाच ना त्याला आता त्याच्या आईचा तो भूतकाळ आठवत असतो आणि त्याला खूप जास्त त्रास होऊ लागतो. जसा त्याला भूतकाळ आठवतो ना, त्रास होत असतो, तेव्हा आई आई करून तो झोपेमध्ये आवाज करत असतो. तेव्हा शरू तिथे असते आणि त्याने ना शरूचा हात ना घट्ट असा धरून ठेवलेला असतो. शरू म्हणत असते की काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आणि असं बोलून ती आता त्याचा हात आपल्या हातात घेते. तेच आता शरूलासुद्धा ना रात्र झालेली असते, खूप जास्त झोप येत असते, कारण दिवसभर तीसुद्धा दमलेली असते ना. पण तिने ह्या एकाही शब्दाने ना जयला काही सांगितलेलं नसतं. जय आता झोपलेला असतो. तेच आता ती विचार करते की जयच्याच बाजूला असंच आपण झोपावं, कारण आता आपल्याकडे पर्याय नाही आहे. कुठे झोपणार, काय झोपणार, हे असे विचार असतात. तेच आता जयचा हात ती आपल्या हातात धरते. जयच्याच हातावर डोकं ठेवून ती आता झोपी गेलेली असते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आता जयला जाग येते. जयला जशी जाग येते ना तसं आता जय इकडे तिकडे पाहतो. जय जसं आता इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही तर रात्रभर आपल्याच हातावर झोपली आहे. आणि मग काय, तो हळूहळू का होईना तिला आता हलवायचा उठवायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आता तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो ना तेव्हा आता तो तिला म्हणत असतो की काय झालं गं. तेव्हाच ना ती म्हणत असते की काही नाही, ओके ना, तुमचा ताप गेला का, असंही आता ती त्याला विचारत असते. तेव्हा तो बोलतो की हो, मला आता बरं वाटतंय. मग तेव्हाच ना शरू म्हणत असते खरं ना, खरं बरं वाटतंय ना. मग तेव्हा तो म्हणतो की हो हो, खरंच सांगतोय, आता मला बरं वाटतंय. असं म्हटल्याबरोबर आता जयला शरू म्हणत असते की मला ना काल तर खूप जास्त भीतीच वाटली होती. काय होईल आणि काय नाही ना काही समजत नव्हतं. एवढा आजारी पडला होतास तू. थांब, मी ना पटकन ना चाय बनवते. म्हणजे मला इतकी काही स्पेशल अशी जमत नाही, पण बनवायचा प्रयत्न मात्र मी करते, असंही आता तिने सांगितलेलं असतं. मग जयही बोलतो की ठीक आहे, कर प्रयत्न. मग जय आणि शरू तिथे बसलेले असतात. तेच आता ती प्रयत्न करत असते आणि त्याला बोलत असते की थांब, मी पटकनी करते. आणि मग जेव्हा ती करायला घेते ना तेव्हा आता चुलीवर ती चहा बनवत असते. चुलीवरती चहा बनवत असताना तिची केसांची बट अशी डोळ्यासमोर येते. मग ती हळूच ती मागे करत असते आणि ती फुंकणीने फुंकर मारत असताना तिचं सौंदर्य जे काही खुलून आलेलं असतं ना त्यामध्ये जय हरवून जातो. जय आता बघतच बसतो की शरू एवढ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा कसं सगळं काही हँडल करते ना. खरंच ना ह्या सगळ्या गोष्टी कौतुक करण्यासारख्या आहेत, असाच तो विचार करत असतो. बिचारी शरू जयसाठी ना आता काही देखील करायला तयार असते. मग आता जयसाठी तिने चहा वगैरे बनवलेला असतो. तिला जमत नसतो, पण थोडा तोडका का होईना तिने केलेला असतो. तो आता चाय जसा बनवून रेडी होतो तसा आता ती त्याला तो चहा कपामध्ये ओतून देते. आणि मग जेव्हा तिच्या हाताला चहा ओतताना ना थोडासा असा चटका लागतो. त्याबरोबर जय आता शरूचा हात आपल्या हातामध्ये घेतो. जय आता जसा शरूचा हात आपल्या हातात घेतो ना तसं मात्र आता शरू जी आहे ती जयकडे बघत असते. जय आता शरूला म्हणत असतो की लागलं आहे का. शरू म्हणत असते की नाही, इतकं काही नाही. मग आता दोघंही जणं चहा पितात. दोघंही जणं जेव्हा चहा पितात ना तेव्हा जयने चहा आवडला असेल की नाही ही गोष्ट कुठेतरी ना शरूला वाटत असते. म्हणून आता जयला शरू विचारते की चहा ओके आहे का. जय म्हणतो की हो ओके आहे, मलाही वाटलं नव्हतं की एवढा चांगला चहा बनवता तुलाही येतो. शरू म्हणते की बरं झालं, पण तुला अजून काही देऊ का, म्हणजे इथे ना आम्ही तांदूळसुद्धा बघितले होते, मग तुला पटकन पेज बनवून देऊ का. कारण आमची आईसुद्धा ना असंच करते, म्हणजे आम्हाला बरं नसलं ना की पेज बनवून देते. पेज पिल्यावर कसं ना बरं वाटतं, म्हणून तुला विचारते देऊ का पेज बनवून पटकन. पण आता जय शरूला म्हणत असतो की नको नको नको, पेज बनव, मला बरं वाटतंय, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. जेव्हा आता तो इतकी सगळी काळजी घेत असते ना ती ते बघून ना त्याला खूप छान वाटत असतं. तेव्हाच ना ती बोलत असते की मला काल रात्री खूप भीती वाटत होती, तुझं काय होईल काय नाही. मग डॉक्टरांना बोलवलं, ते आजोबा होते म्हणून बरं झालं. तेव्हा तो म्हणतो काय. मग ती म्हणते की तू सगळंच विसरलायस वाटतं, तुझ्या काहीच लक्षात नाही आहे. तर तेव्हाच तो म्हणतो की आहे ना लक्षात, मला तर फक्त तूच आठवतेस. असं बोलल्याबरोबर ती त्याच्याकडे बघतच राहते. तेच आता दुसरीकडे दोघंही जण बाहेर जातात. अंगणामध्ये खूप छान अशी झाडं आणि हिरवळ असते. मग आता शरू म्हणत असते की बरं झालं ह्या आजोबांनी आपल्याला काल रात्री आसरा दिला नाही तर आपलं काय झालं असतं. जयही म्हणतो की हो ना, काल तर खूपच जास्त तापाने फणफणायला सुद्धा झालं होतं. तेवढ्यातच ना ते आता बाबा येतात आणि त्या बाबांनी येताना औषधंसुद्धा आणलेली असतात. बाबा म्हणतात की ही बघ, त्या डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि तुमची गाडीसुद्धा ठीक झाली आहे. तेच आता अगं पण ह्या औषधांचे पैसे, शरू म्हणते की मी दिलेले आहेत, काळजी करू नका. तेव्हाच ना मग आता शरूने त्या रिसेप्शनवर म्हणजेच हॉटेलमध्ये रिसेप्शनवर फोन करून सुद्धा गाडीची अरेंजमेंट केलेली असते, कारण परतीचा प्रवाससुद्धा करायचा असतो. आणि गाडीची अरेंजमेंटसुद्धा शरूने करून ठेवल्यामुळे जयलासुद्धा चांगलं वाटतं. त्याचबरोबर आता ते आजोबा जे आहेत ना ते मात्र आता जयला म्हणत असतात की खरंच तू खूप जास्त लकी आहेस, कारण ही मुलगी ना खूप गुणी आहे. ही मुलगी काल होती म्हणून तुझं निभावलं, नाहीतर काय झालं असतं बाई, खरंच ना विचारही करवत नाही. या मुलीने काल तुझं खूप काही केलं आहे, असंही आता ते आजोबा बोलत असतात. तेच आता जय ना शरूकडे पाहत राहतो. आता जय शरूच्या प्रेमात पडला आहे, पण त्याला आता ह्या गोष्टी कुठे रिअलाईज होत आहेत. पण आता शरू पण त्याच्याकडे बघत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. आता तुम्ही म्हणाला हा एपिसोड इतका लहान का, कारण ह्या एपिसोडमध्ये ना जास्तीत जास्त गाणीच होती. सगळा गाण्याने भरलेला एपिसोड होता, तरीसुद्धा 15 मिनिटाचा केलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.